तर मित्रांनो, सिंहगड गेला ना बोढगात. मग आम्ही पण गाडी काढून डायरेक्ट सिंहगड गाठला. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहे सिंहगडावर. आज होता रविवार, मग करायचं काय म्हणून मित्राचा फोन आला. मग काय आम्ही गाडी काढून निघालो सिंहगडला. खडकवासल्याला पोहोचून ताजे भजे खाल्ले, पण त्याला पैसे द्यायचे राहिले. पुढे वन विभागाची पावती घेऊन घाटात घुसलो. घाटातून सिंहगड असला मस्त दिसत होता. जेव्हा आमची गाडी सिंहगडापाशी पोहोचायला आली, भाई डायरेक्ट गाडी वेटू ढगात. पार्किंग मध्ये गाडी लावून आम्ही निघालो सिंहगड बघायला. जसा सिंहगड चढायला लागलो, भाई अख्खा सिंहगड आमच्यासारखा पावसाळी बेडकांनी भरलेला. सगळ्यात पहिले घोड्याची पागा बघितली. तिथून डायरेक्ट आम्ही राजाराम महाराजांच्या समाधीकडे निघालो. राजाराम महाराजांची समाधी इतक्या वाईट अवस्थेत आहे की ती बघून कळूनच येत नाही की त्यांची समाधी आहे. काहींना मागचं मंदिरच समाधी आहे असं वाटतं. पुढे आम्ही स्वातंत्र्याच्या लढ्यात लोकमान्य टिळक ज्या ठिकाणी राहिले होते ती जागा पाहून पुढे निघालो. पुढे कड्यावरून दिसणारे ढग लक्ष वेधत होते. पुढे आम्ही तानाजी मालुसरे यांच्या पाऊलखुणा बघत बघत त्यांच्या समाधीपर्यंत पोहोचलो. येथे नतमस्तक होऊन आम्ही पुढे निघालो. येथे जेवण व बाकी गोष्टी बघून परतीच्या प्रवासाला निघालो. निघाल्यावर पाहिलं तर काय, अख्खा रस्ता जाम. मग काय, खिशात मोबाईल ठेवून डायरेक्ट ट्रॅफिक मोकळी करायला पुढे गेलो. 15 मिनिटात गाडी काढून डायरेक्ट खडकवासल्यापाशी पोहोचलो. इथं एवढं ट्रॅफिक की बाई वैतागच आला. इथं भजावाल्याचे पैसे देऊन आम्ही इथून पटकन निघालो. तुम्ही पण सिंहगडला जायचं प्लॅन करताय तर बाई ट्रॅफिकमध्ये अडकायला तयार राहा. जय श्रीराम.